श्री स्वामी समर्थ मंडळी, भगवान शंकराला बेल फुले अर्पण करताना देठ भगवान शंकराकडे करूनच अर्पण करावी. आग्रह आपल्याकडे करायचे असते, कारण शिव उपासना भक्तांना तारणारी आहे. शिवाची उपासना निसर्ग आणि प्रकृतीला पूरक अशी आहे. शिवपूजनात शंखाची पूजा करत नाहीत, तर शंखाच्या पाण्याने भगवान शंकराला स्नान देखील घालत नाहीत. फक्त शिवपंचयतनातील शिवलिंगाला शंखाने स्नान किंवा अभिषेक होतो. साळुंका असलेल्या शिवलिंगाला शंख स्नान कधीच घालत नाहीत. शिवाच्या देवळात शंखाची पूजा होत नाही. फक्त आरती करताना शिवमंदिरात शंखनाद करण्यात येतो. भगवान शंकराच्या पिंडीवर थेट तुळस न अर्पण करता जी तुळस भगवान विष्णूला अर्पण केलेली आहे तीच अर्पण करावी, कारण शंकरांनी भगवान विष्णूला आपले गुरु मानलेले आहे. ज्येष्ठ वद्य अष्टमीला शिवलिंगावर निळ्या रंगाची फुले नक्की अर्पण करावी. निळ्या आणि हिरव्या रंगात शिवतत्व आहे असे मानले जाते. धन्यवाद.